नमस्कार, मी आनंदी. तुम्ही पाहत आहात जनशक्ती. की बजेट म्हणजे नेमकं काय असतं हे हे आपण सगळंच बघतो. फक्त पैसे आले आणि पैसे गेले याचा हिशोब आपण म्हणतो, पण त्याच्या पण बियॉन्ड जाऊन त्याच्या पण पलीकडे जाऊन बजेट नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये नक्की त्यांच्या आपल्या दैनंदिन जीवनावर तसेच समूह आहेत सगळे वेगवेगळे घटक त्याच्यावर काय परिणाम होतो आणि त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतोय, मुलांवर काय परिणाम होतोय, शिक्षणावर काय परिणाम होतोय, महिलांवर काय परिणाम होतोय. कारण की बजेट हे फक्त आले आणि पैसे आले, टॅक्स जमा झाला आणि तो पैसा खर्च झाला इतकं मर्यादित नाही. म्हणजे जेव्हा बजेट आपण म्हणतो तर हा आपली देशाची आर्थिक उन्नती काय आहे, आपल्या देशाचा आर्थिक चेहरा हा आपल्याला दाखवत असतो. मग त्याच्या अनुषंगाने काय स्कीम आहे आणि मेन हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. आपण बजेट आणि पॉलिटिक्स या गोष्टी आपण दूर ठेवू शकत नाही, कारण हा प्रत्येक गव्हर्नमेंट येत्या दरवर्षी बजेट हा सादर केला जातो. तर ह्याच्यामधून जे राज्यकर्ते आहेत त्यांची किती दूरदृष्टी आहे आपला देश चालवण्यामागे हे आपल्याला या विश्लेषणामधून साधारण कळतं. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे दोन प्रकारचे कर असतात. हे तर माहिती तुम्हाला. प्रत्यक्ष तर आपल्या देशामध्ये म्हणजे प्रगत देश जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर हे जास्त देतात आणि अप्रत्यक्ष कर हा तिथे कमी असतो. आणि आपण भारतासारख्या देशामध्ये आहोत तर तिथे अप्रत्यक्ष कर हा जास्त दिला जातो आणि प्रत्यक्ष कर म्हणजे इथले जे बिझनेसमॅन लोक आहेत ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांना रिबेट मिळतो पूर्ण टॅक्स प्रक्रियेमधून. आणि जो सामान्य जनता आहे, गोरगरीब जनता आहे त्यांच्याकडून हा कर जास्त चालवला जातो. म्हणून आपल्या अर्थव्यवस्था आपली अशी आहे की त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला की अप्रत्यक्ष कर हा जास्त येतो. आणि आपल्या संविधानाने एक दिले की चौकट आखून दिली की सामाजिक आणि आर्थिक उन्नती ही समाजाची व्हायला पाहिजे. इकॉनॉमिक इक्वॅलिटी त्याच्यावर आपल्याला प्रिअम्बल मध्येच आपल्याला तिने त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यानुसारच आपले जे आर्थिक धोरणं आहेत तशा दृष्टीने हवी असं एकंदरीत परिस्थिती आपण आहे. आता दलित आणि आदिवासी यांच्यासाठी का अर्थसंकल्प आहे तर जसं की 74-75 मध्ये आदिवासीसाठी त्याच्या आणि दलितांसाठी म्हणजे जो 5 इयर प्लॅन होता आणि त्याचे विशेष उद्दिष्ट होतं की हे जे घटक आहेत दलित आहेत आदिवासी आहेत ते वंचित आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही इतर समाजापेक्षा खूप बिकट आहे. तर हे मेन उद्देश होतं की त्यांची आर्थिक परिस्थिती आणि 10 वर्षामध्ये म्हणजे जेव्हा सुरू झाले हे 5व्या पंचवार्षिक योजना झाली म्हणजे आदिवासी बजेट आहे TCS म्हणतो आपण त्याला ट्रायबल कंपोनंट प्लॅन तो सुरुवातीला जाऊन 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला आणि 6व्यामध्ये SC साठी जो बजेट आहे तो 6व्या वेतन आयोगाच्या दरम्यान आला. तर तेव्हा त्याचं उद्दिष्ट होतं की 10 वर्षामध्ये ही जी सामाजिक आर्थिक विषमता आहे ती नष्ट झाली पाहिजे. पण आता आपल्याला आणखी दिसतात ही आहे इक्वॅलिटी आपल्याला आणखी आर्थिक समानता म्हणतो आपण ती अजून आपल्याला आलेली दिसत नाही. त्यामुळे ह्या पॉलिसी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होणं खूपच महत्वाचं आहे. आणि संविधानाच्या चौकटीमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला आर्टिकल 46 सांगतोय की म्हणजे जे आपले त्याचं आर्टिकल 46 काय सांगते आपल्याला की राज्य हे दुर्बल जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक आर्थिक हित संवर्धन करेल आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण करेल. तर याचा अर्थ काय की हे आपल्याला संविधानिक जे आपल्याला आर्थिक पॉलिसीज आहेत या बाइंडिंग आहेत म्हणजे सरकारने हे जे घटक आहेत त्यांची आर्थिक सुरक्षा होण्यासाठी आणि संरक्षण मिळण्यासाठी राबवणे खूप गरजेचं आहे. ही त्यांची जबाबदारी आहे असं आपल्याला संविधानामध्ये सांगितलेलं दिसतं. तर त्याच्या अनुषंगानेच या पॉलिसी आपल्याला पुढे आलेल्या दिसतात. दलित आदिवासीचं बजेट म्हणतं की ट्रायबल कंपोनंट प्लॅन असं म्हणतो त्याला TCS आणि घटक योजना म्हणून अनुसूचित जातीसाठी शेड्यूल कास्ट कंपोनंट स्कीम्स अशा ह्या दोन मेन स्कीम्स आहेत. तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की पहिली एक महत्वाची आहे की त्याचा सरांनी पण उल्लेख केला की त्या लोक जी अनुदान संख्या आहे जनसंख्या आहे त्याच्या प्रमाणात हवी ही एक मेन त्याच्यातले गाईडलाईन आहे. म्हणजे ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्या राबवण्यासाठी बरेच गाईडलाईन्स पण देण्यात आले. तर आपण जर पाहिलं तर पहिली गाईडलाईन आपल्याला दिसते की श्रीधरन गाईडलाईन आहे ती 2005-2006 या दरम्यान ही श्रीधरन
गाईडलाईन्स आली. त्याच्यानंतर 2010 मध्ये नरेंद्र जाधव यांच्या गाईडलाईन्स काही आल्या आणि त्याच्यानंतर मग आता 2014 मध्ये रिवाईज झाला आणि 2017 पासून म्हणजे जेव्हा नीती आयोगावर पूर्ण जबाबदारी आली याची आणि जे 5 इयर प्लॅन आहे ते बंद केले. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट आलं बीजेपी सरकार आलं त्याच्यात तेव्हा 5 इयर प्लॅन बंद झाले. 15 पासून नीती आयोग आला. तर त्याच्यानंतर हे प्लॅन आणि नॉन प्लॅन हे प्रकार बंद झाले. आधी काय होतं तर हे खूप महत्वाचं आहे. प्लॅन आणि नॉन प्लॅन हे बंद झालं त्याच्यामुळे काय झालं आधी जो आपल्याला पैसा यायचा दलित आणि आदिवासीला तो प्लॅन बजेट मधून यायचा आणि त्याच्यामध्ये काय होतं की 5 वर्षामध्ये सरकारचं धोरण काय आहे, सरकार कुठे येणार आहे, यांची कुठपर्यंत दलित आणि आदिवासींचा पैसे कसे देणार आहे, त्यांचं ट्रॅकिंग कसं करणार, त्यांची दूरदृष्टी काय आहे, कोणत्या पॉलिसीज आहे हे आपल्याला ट्रॅक करता येतो. पण आता काय झालं प्लॅन आणि नॉन प्लॅन हे त्यांनी बंदच केले. त्यामुळे जर नीती आयोग मधून डायरेक्ट वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पैसे अलोकेट केलेले. तर त्यामुळे जी दूरदृष्टी दिसायची आहे की सरकारचं धोरण काय आहे दलित आणि आदिवासीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, तर ते आपल्याला पूर्णपणे या नवीन गव्हर्नमेंटचे जे सगळे रूल्स आले आहेत त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. आणि एक विशेष बाब म्हणजे की या काय स्कीम्स अंतर्गत ह्या सरकारने या स्कीमचा प्रचार प्रसार करावा यासाठी विशेष बजेट आहे. पण ते बजेट देखील युटिलाइज केलेलं दिसत नाही. तर हे जेव्हा आपण बजेट नुसतं नक्कीच चालतो बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की ह्या सगळ्या वेगवेगळ्या योजना आपल्याला आहेत पण त्यांची अंमलबजावणीच आपल्याला एकंदरीत झालेली दिसत नाही. मेन मुद्दा आहे की ॲलोकेशन हे पॉप्युलेशनच्या प्रमाणात हवे. म्हणजे आता पूर्ण इंडियामध्ये किंवा भारतामध्ये आपण पॉप्युलेशन पाहिलं तर 14% एससी आणि 9% एसटीचं पॉप्युलेशन. तर आपल्याला केंद्र स्तरावर असं दिसतं की कधीच हे जे पहिलं नॉर्म आहे तेच कधी आपल्याला पाळले गेले. म्हणजे त्याच्यासाठी समज होतं की 100 मे 25 हा क्रमांक म्हणजे 14 हे केलं की 25% हा दलित आदिवासींचा वाटा पाहिजे. पण आपल्याला कधीच हे बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं आहे बजेट हे दिसत नाही. आणि जे बजेट देतात त्याच्यापैकी युटिलायझेशन हे खूप पुअर आहे. म्हणजे आपल्याला आकडेवारी गेले तर बघता येईल. म्हणजे बरेच याच्यामध्ये पण दिले मी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये साधारण 19,000 कोटी हे महाराष्ट्र स्तरावर हे अखर्चित रक्कम आहे आणि शेड्यूल कास्टची आणि 9,000 कोटी आदिवासींची अखर्चित रक्कम. म्हणजे एक सांगायचं म्हणलं की हा बजेट पण एक फुगवटा असतो की प्रत्येक दरवर्षी सरकार येतं डॉक्युमेंट आणतं सगळेजण बघतात आम्ही महिलांसाठी इतके बजेट दिला, आम्ही आदिवासींसाठी इतकं बजेट दिलं, आमच्या दूरदृष्टीमध्ये आहे ते है ना. पण जेव्हा आपण खरंच हे बजेट बुक्स बघतो किंवा या स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन बघतो मॉनिटरिंग बघतो तेव्हा आपल्याला कळतं की इतके सारे स्कीम्स आहेत पण त्याचं युटिलायझेशन नाही. त्यांच्या लोकांपर्यंत माहितीच नाही की ह्या स्कीम्स आहेत हे बजेट आहे म्हणजे की पॉप्युलेशन कसं अलोकेट होतं. तर हे क्लिअरली दिलेलं गाईडलाईनमध्ये सरांनी पण सांगितलं की पॉप्युलेशन आणि हे दिलेलं आहे गाईडलाईन मध्ये की पॉप्युलेशनच्या प्रमाणात पाहिजे. पण आम्ही इव्हन मंत्रालयात गेलो की तुम्ही कसं अलोकेट करता फंड्स. मागच्या वर्षी आलं त्याच्यामध्ये 10% वाढवायचे झालं. म्हणजे गाईडलाईन्स कुठपर्यंत हे पण आपल्याला बघितलं पाहिजे की नक्की ह्या त्याच्यामध्ये होतं म्हणजे खरं तर मंत्रालयात जाऊन त्या विशेष अधिकाऱ्यांशी आम्ही बोललोय. आणि इव्हन आम्ही जे कमिशनर ऑफिस आहे समाजकर्त्यांचं किंवा ट्रायबल यांचं पण त्यांच्याशी पण जाऊन काही काही अधिकाऱ्यांशी बोलतो की तुम्ही अलोकेट कसं करताय फंड अलोकेशन कसं करताय. तर आणि त्यांची बजेट त्यांची प्रक्रियाच वेगळी आहे. म्हणजे पब्लिक डोमेन मध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट दिसतात आणि जे खरंच सरकारी जे कार्यालय आहे किंवा कमिशनरांकडून जे बजेट वाटप होत तर त्याच्यामध्ये खूप तफावत म्हणजे पहिली तफावत आपल्याला तिथंच दिसते. बजेट तुम्ही सांगताय पण तेवढं म्हणजे अलोकेशन आहे त्याच्या प्रमाणात करत नाही आणि जो बजेट आहे तो खर्च केला जातो. म्हणजे आदिवासी समाजाचे जर आपण ओव्हरऑल केंद्रीय स्तरावर पाहिजे 4 ते 5% बजेट खर्च झालेला आपल्याला दिसतो आणि दलितांचा जो बजेट आहे तो 8 ते 9% इतकाच खर्च झालेली रक्कम आपल्याला दिसते. तर त्यासाठीच हे डॉक्युमेंट्स मला वाटतं सगळ्या संस्था संघटना म्हणजे आता सपोज आपण इरिगेशनच्या कामावर एक्झाम्पल देते की काम करतो तर आपण ते बघितलं पाहिजे की ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे किंवा त्याच्यामध्ये किती बजेट दिलंय त्या बजेटनुसार स्कीम्स होतात. कारण आम्ही पालघरला असंच एक वर्कशॉप घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांना वाटतं की सिमेंट्स मध्ये आपल्याला 3 कोटी मिळतात एका वर्षासाठी है ना. आणि
म्हणजे बरेच म्हणजे सीएसआरच्या याला खूप ते प्रमोट करत होते, आम्हाला कंपनी एवढे पैसे देते तेवढे. पण तेच आहे, जेव्हा त्यांना आम्ही दाखवलं बजेट बुक्स मधून आम्ही काही ट्रेनिंग दिलं त्यांना, त्याच्यामध्ये त्यांना 300 कोटी हे गव्हर्नमेंट कडून पैसे होते एका वर्षाचे. म्हणजे पण हे स्कीम्स लोकांना माहिती. तर मला असं वाटतं की दोन्ही साईड म्हणजे स्कीम्स आहेत पण त्या इम्प्लिमेंटच होते, म्हणजे आपण म्हणतो ना की, आणि बऱ्याच वेळेस येतं की किती स्कीम्स असतात, दलित भरपूर स्कीम्स असतात, आणि एससी कम्युनिटीज आहेत तुमच्यासाठी ही स्कीम आहे, एससी साठी तर खूप स्कीम्स आहेत. पण त्याची इम्प्लिमेंटेशन म्हणजे एक डिझायनिंगची एक फेज आणि इम्प्लिमेंटेशन एक फेज, सध्या आपल्याला खूप तफावत या सगळ्या स्कीम्स मध्ये पण आले होते. आणि नीती आयोगाच्या गाईडलाईन्स नुसार साधारण 41 ते 42 डिपार्टमेंट्स आहेत की ज्याच्यातून हा फंड प्रत्येक डिपार्टमेंटला यायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक विभाग आहे, म्हणजे पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, या सर्वांना तो पैसा जायला पाहिजे. आणि आपल्याला प्रत्यक्षात जाणवतं की हे 30 ते 32 साधारण विभाग डिपार्टमेंट आहे की जो एससी आणि एससी चा पैसा वापरतात किंवा अलोकेट करतात. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट अलोकेशन करण्यापासून आपल्याला सुरुवात असते. तर ही तफावत आपल्याला पूर्ण स्कीम्स मध्ये दिसून येते सगळं, की हा पैसा कसा दिला जावा ही याची खरी, कारण ह्याचं मेन गाईडलाईनच आहे की जे जनसमुदाय आहे, पिछला वर्ग आहे, एससी आणि एसटी मध्ये आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आर्थिक उन्नतीसाठी हा पैसा गेला आहे. तर आपण जर पाहिलं, पहिलं आहे की इंडिव्हिज्युअल स्कीम्स पाहिजे की डायरेक्ट बेनिफिशरीला जायला पाहिजे, आणि जो दुसरा आहे की फॅमिलीज म्हणजे आदिवासी पाड्या आहेत तर त्या फॅमिलीज मध्ये तो पैसा गेला पाहिजे, आणि तिसरा आहे की म्हणजे त्याच्यानुसार काही म्हणजे आता पहिलं जर आपण पाहिलं की सिंगल मध्ये आपल्याला दिसतील तर एज्युकेशनच्या स्कीम्स असतात, वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स असतात, ते आपल्याला इंडिव्हिज्युअल स्कीम्स मध्ये दिसतात. दुसरं आहे की वेगवेगळ्या पाडे किंवा दलित समुदाय फॅमिलीज साठीच्या ज्या स्कीम्स असतात, त्यानंतर आहे की समुदाय. तर समुदायामध्ये आपल्याला जास्त करून काय दिसतात या स्कीम मध्ये, समुदायाच्या स्कीम मध्ये मंदिर बुद्धविहार बांधले आहेत किंवा कम्युनिटी सेंटर्स बांधलेले आहेत, तिथपर्यंत आपल्याला काही स्कीम्स दिसतात. तर ह्याच्यामध्ये आणि एक एक आहे की आर्थिक, जे दुसरा मध्ये येते की एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, म्हणजे ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट, अशा स्किल्स पाहिजे आणि त्यांचे डायरेक्ट बेनिफिट लोकांना व्हायला पाहिजे. पण आम्ही काही याला बजेट पूर्ण अनालिसिस करताना 3 ते 4 ह्याच्यात बघतो, तर आम्हाला दिसतं की डेव्हलपमेंट स्कीम आणि सर्व्हायवल स्कीम्स. डेव्हलपमेंट म्हणजे की नक्की या समुदायाचं डेव्हलपमेंट होत आहे, तर आम्हाला असं जाणवतं की याच्यामध्ये साधारण खूप म्हणजे 10 ते जास्त फोकस सर्व्हायवल बेस्ड स्कीम आहे, म्हणजे याच्यामध्ये डेव्हलपमेंट आपल्याला खूप कमी दिसते. म्हणून आपण म्हणजे जरी आपण म्हणतो ना की एवढ्या वर्ष झाले, 75 वर्ष झाले आपल्याला आता सेलिब्रेट करतोय, पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हाच आपल्याला आउटपुट दिसतं. पण आपल्याला इथे दिसतं की आपण इन्व्हेस्टच करत नाही लोकांमध्ये, तर ते आउटपुट कसं दिसणार आहे ना. इव्हन आपण आश्रम शाळांची परिस्थिती बघतो, ती कशी म्हणजे ती खूपच विदारक स्थिती आहे. आश्रम शाळा मेंटेन करण्यासाठी बरेच पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपली ड्युटी म्हणजे ते माहितीच नसतं लोकांना तिथपर्यंत की आपल्या, आणि हा बजेट आहे की केंद्र सरकारवर असं 3 स्तरावर झालं, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि डिस्ट्रिक्टच्या स्कीम्स असतात. तर प्रत्येक डिस्ट्रिक्टचं आपल्याला बजेट वेगवेगळं असतं आणि ते आपल्याला ऍक्सेस करता येईल. वेबसाईटवर सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल असतात. म्हणजे आता जसं बघा, पुणे विभाग म्हणजे जो आपल्या पुणे विभागाच्या मध्ये आपल्या पूर्ण डिस्ट्रिक्ट दिसेल, डिस्ट्रिक्ट मध्ये कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत, ह्या स्कीम्स आपल्याला साधारण दिसतात. म्हणजे साधारण एका डिस्ट्रिक्टला 70 ते 80 स्कीम्स असणार आणि 200-300 कोटीपर्यंत फंड असतो हा प्रत्येक स्कीम वाईज. तर प्रत्येक जिल्ह्याचा बजेट असतो, आणि स्कीम होती की ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्या ट्रेनिंगसाठी काही फंड होतं त्याच्यामध्ये, जे छोटे छोटे अवेअरनेसचे कॅम्प असतात त्याच्यासाठी फंड होता. तर ते पहिल्या दिवशी गेल्या तर ते म्हणजे अशी स्कीमच नाही. तर दुसऱ्या दिवशी महिला परत गेल्या आणि पण यावेळेस बेस्ट डॉक्युमेंट केले. तर हे डॉक्युमेंट बघून त्यांना मग त्यांनी लगेच त्यांना त्या स्कीम्स दिल्या, फॉर्म्स दिले, प्लस आणखी काही फॉर्म्स दिले की ज्याच्यामुळे या स्कीम्स इतर लोकांपर्यंत पण गेले. म्हणजे हे एक खूप प्लस पॉईंट आहे, जेव्हा आपण विथ डॉक्युमेंट, विथ एव्हिडन्स आपण काही ऍडव्होकसी करतोय, जेव्हा संस्था संघटना किंवा जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे त्यांना करतोय, तर तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये खूप ऍटलिस्ट स्कीम्स ऍक्सेस होतात, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवलं. आणि पुढे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर की याच्यामध्ये जेंडर कंपोनेंट,
की महिलांसाठी किती बजेट आहे. म्हणजे जर आपण पाहिलं की साधारण 49% आपल्याला महिलांची लोकसंख्या पॉप्युलेशन आहे. इव्हन आपण जर जेंडर बजेट स्टेटमेंट पाहिलं तर जेंडरमध्ये 5% बजेट हा महिलांसाठी असतो. इव्हन म्हणजे जर आपण केंद्र स्तरावर पाहिलं तर आपल्याला 6% बजेट मिळतो आणि जर आपण राज्य स्तरावर पाहिलं आताच बजेट यांचं झालं तर त्याचे 3%, 3 आताचं 3.28 इतकं हे महिलांसाठी बजेट राज्य स्तरावर आहे. आणि आता केंद्र स्तरावर 6% आपल्याला बजेट दिसतं. पण त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की SC ST साठी महिलांसाठी किती बजेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 0.5 0.675 इतकं कमी प्रमाणात बजेट आपल्याला अलोकेशन दिसतं. जे हे खरंच म्हणजे बजेट आहे आणि नक्की लोकांपर्यंत आणि त्याच्यामध्ये मग नक्की महिलांपर्यंत किती स्कीम्स जातात हा पुढचा प्रवास झाला आणखी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युली खरं मॅनपॉवर पाहिजे. आम्हाला खूप मॅनपॉवर कमी असल्यामुळे तितकं जाणं पण शक्य होत नाही कारण बजेट डॉक्युमेंट्स एवढे क्रिटिकल असतात. त्याला धरून ऍटलीस्ट आम्ही आतापर्यंत अवेअरनेस आणि ऍक्सेसचे काही काही मॉडेल्स आम्ही आमच्या संस्था संघटनातून चालू तफावत आपल्याला साधारण या पूर्ण बजेटच्या प्रक्रियेमध्ये दिसते. सगळ्यांपर्यंत ऍटलीस्ट ते स्कीम्स जाणं महत्वाचं आहे. जेव्हा स्कीम्स जातील तेव्हा त्यांचे ऍक्सेस तरी होऊ शकेल. खरंच सरकारचं इंटेन्शन आहे का की ह्या स्कीम्स आहेत आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर ते इंटेन्शन खूप कमी म्हणजे त्यामुळेच मला वाटतं इतकी तफावत आहे. स्कीम्स आहेत तर लोकांपर्यंत का नाही पोहोचते है ना. त्यामुळे खरंच सरकारचं इंटेन्शन आहे का लोकांनी सक्षमीकरण होण्याचं. कारण संस्था संघटना छोट्या छोट्या पातळीवर हे प्रयोग करू शकतात. तर इन्स्टिट्यूट आहे म्हणजे समाज कल्याण विभाग, ट्रायबल डिपार्टमेंट विभाग जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडे संख्या आहे. म्हणजे जरी बाकीचे ते मुद्दे वगळले गेले की त्याच्याकडे पण मॅनपॉवर सध्या कमी आहे. पण ती इन्स्टिट्यूट आहे आणि खूप महत्वाचे कारण नोडल एजन्सी जे आहे जे आदिवासी बजेट कसा वापरायचा याचे पूर्ण अधिकार ट्रायबल डिपार्टमेंटला आहे. आणि SC साठी पण कसं वापरायचं ह्या पूर्ण जे आहे कंट्रोल म्हणजे त्या आपण म्हणतो नोडल एजन्सी हे 2 डिपार्टमेंट खूप आहेत. त्यामुळे मला वाटतं की आपण ह्या समुदायासोबत जेव्हा काम करतो तेव्हा हे 2 डिपार्टमेंटला धरून काम केलंच तर आपल्याला ऍटलीस्ट ऍक्सेस होतो. आणि आपण जेव्हा एकत्र येऊन काम करतो प्रेशराईज करतो तेव्हा ह्या स्कीम्स मिळणं किंवा ऍटलीस्ट फंड चॅनलाइज होणं खूप होतं. नेक्स्ट तिसरं एक सांगायचं झालं की याच्यामध्ये महिला आणि मुलांसाठी पण खूप कमी बजेट म्हणजे आता दलित महिला ही इतर महिलांपेक्षा 14.5 वर्ष आधी मरण पावते. तर हे UN वुमेनचा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये दाखवत आहे की वेगळं वेगळं सांगायची का गरज आहे. म्हणजे आपण म्हणतो की आता आपल्याकडे जनगणना आपण पाहिजे त्यासाठी कारण जेव्हा आपल्याकडे डेटा असेल जेव्हा आपल्याकडे माहिती असेल तेव्हाच आपण त्यांच्या अनुषंगाने काही स्कीम्स आहेत नवीन त्या घेऊ शकतो आणू शकतो याच्यामध्ये. तर आता सध्या काय की आपल्याकडे डेटाच नाही येतो त्याच्यामुळे काय होतं की तशा स्कीम्स नाही. आता पुढे जाऊन आपण स्कीम्स ही बघितली कशा स्कीम्स आहेत या सगळ्या सर्वायवल बेस्ट स्कीम आहे. एज्युकेशन मध्ये जर पाहिलं आपण तर 12वीच्या पुढे आपल्याला कोणतीच खूप कमी स्कीम फक्त फॉरेन स्कॉलरशिप स्कीम दिसते आपल्याला. त्याच्यामध्ये पण ॲलोकेशन हे खूप कमी आहे. खूप कमी मुलांना प्रोसेसच खूप अवघड आहे आणि म्हणजे ऍक्सेस करणं ही प्रोसेस पण खूप अवघड म्हणजे फक्त एज्युकेशन मध्ये आपल्याला स्कॉलरशिपच्या स्कीम दिसतात आणि स्कॉलरशिपचे आता सध्या बाकीच्या बाहेर पण आपल्याला आंदोलनं चाललेली दिसतात. म्हणजे बरेच मुद्दे आहेत स्कॉलरशिपच मुलांना मिळत नाही. म्हणजे जे आर्थिक एज्युकेशन आहे जो पाया आहे एज्युकेशन जर व्यवस्थित झालं म्हणजे आश्रम शाळांचे इतके मुद्दे आहेत. म्हणजे आता मागेच परवाच एक मुलाचं पण 13 वर्षाच्या मुलाचं पण घटना आपल्याला लातूरमध्ये झालेली दिसतीये है ना. पण आणि बऱ्याच अशा घटना घडतात त्या आश्रम शाळेमध्ये पण मुलींची इन्सिक्युरिटी खूप आहे. पण हे मुद्दे आणि ह्याच्यामध्ये एक आहे की आपल्याला राजकीय हस्तक्षेप पण खूप महत्वाचा दिसतो. कारण ऍक्सेस करणं कारण प्रत्येक आश्रम शाळा ही कोणाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे हे सगळं ऍक्सेस करताना आपल्याला पॉलिटिकल सिच्युएशनचा पण खूप अभ्यास करून जाणं महत्वाचं आहे. आणि पुढे जाऊन सांगा की आपण ह्याच्या पुढे केलं काय पाहिजे. म्हणजे आता इव्हन बजेट कुठे दिलं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की सिप्ला जी कंपनी आहे त्याच्यासाठी बजेट दिला गव्हर्नमेंटने तो दिला होता साधारण 30 कोटी रुपये बजेट दिला. आणि हे मोठमोठे कंपनी आणि तसंच
इलेक्ट्रॉल बॉन्ड माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रॉल बॉन्ड माहिती आहे? तर या मोठमोठ्या कंपनी काय करतात की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून हेच पैसे आपल्याला परत पॉलिटिकल पार्टीकडे आलेले दिसतात. म्हणजे याच्यामध्ये कारण हा पैसा चालवण्यामध्ये ही जी राजकीय यंत्रणा आहे खूप मोठा रोल प्ले करते. आणि मग याच्यामध्ये आपल्याला पैसा जाताना दिसतोय, सिपलाला जाताना दिसतोय. पण त्याला 30 लाख आहे, त्याच्यात त्याला 171 कोटी ह्या बजेटमध्ये दिले. आणि मग जर आपण पाहिलं की इलेक्ट्रॉल बॉन्ड किती आहे, तर इलेक्ट्रॉल बॉन्डद्वारे परत हा पैसा आपल्याला या पॉलिटिकल फंडिंग म्हणून जातो. जसे सिपलाने दिले, पण रेड्डीजनी इलेक्ट्रॉलच्या बॉन्डच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये दिले आहेत. पण सिपलाने बीजेपीला 37 कोटी रुपये या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून दिले. म्हणजे हे पैसा जातोय परत बाहेर येतोय. आणि पण रूट काय होतं याचा, सर्कल समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा धनाढ्य जे लोक आहेत, जे आपण म्हणतोय ना इंडस्ट्रियल म्हणजे बिझनेस क्लास आहे, त्यांच्याकडे जातोय परत तिथेच होतं. म्हणजे हे सर्कल समजणं खूप महत्वाचं आहे. त्यापर्यंतच म्हणजे ह्या सगळ्या ज्या पॉलिटिक्स आहेत त्याच्यामुळे मला वाटतं की हे जे सगळे स्कीम्स आहेत हे लोकांपर्यंत जाणं आता सध्या खरंच अवघड आहे. आणि कायदा येणं खूप महत्वाचं आहे. जे तेलंगणा म्हणा किंवा आंध्र प्रदेश, राजस्थानमध्ये आता जस्ट कायदा आलाय. तर दलित आदिवासी बजेटचा कायदा येणं खूप महत्वाचं आहे. 2017 मध्ये आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूरच्या इथे कायदा व्हावा यासाठी लॉबिंग केली होती. त्या अधिवेशनामध्ये जाऊन इव्हन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी आश्वासन पण दिलं होतं की हा कायदा येणारच. पण तरीही आपल्याला असं जाणवलं की इतकं लॉबिंग करून किंवा सतत या सर्व लोकांच्या याच्यात राहून पण हा कायदा येत नाही. त्यामुळे बजेटचा कायदा येणं, कायद्याने काय होतंय हे एक लक्षात घेतलं पाहिजे. कायदा काय सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी करतात. त्याच्यात तेलंगणामध्ये हा बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात तिथली पॉप्युलेशन कमी आहे, पण तिथे हा कायदा आहे. त्यामुळे तिथे पैसे हे महाराष्ट्रापेक्षा जास्त केले जातात. म्हणजे पॉप्युलेशन जास्त आहे, कमी आहे. पण जो पैसा आहे तो तिकडे जास्त गेला. पण आपल्याकडे पॉप्युलेशन जास्त आहे, पण आपल्याकडे पैसा आले कमी. कारण तो गाईडलाईन्स वापरतोय. म्हणजे ऍटलिस्ट कायदा स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे ऍटलिस्ट एलोकेशन होतं त्याच्यामध्ये वेगळी. आणि जर पैसे वापरले नाहीत तर तो जे ऑफिसर्स आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये कायद्याअंतर्गत शिक्षा होण्याची तरतूद आपल्याला त्या कायद्यामध्ये दिसते. त्यामुळे हा कायदा सर्वप्रथम येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी बरेच आपल्याला आंदोलन किंवा बरेच कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम घ्यावा लागणार. लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी या स्किल्स आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरं एक की ऍक्सेस करणं, म्हणजे या स्कीम्स आहेत कारण हा बजेट आपल्याला खर्चित रक्कम याच्यामध्ये खूप दिसते. म्हणजे डिटेल म्हणजे हा तर आपल्या महाराष्ट्रात आम्ही काही स्टडी केलाय, नॅशनल लेवलला एनसीडीच्या माध्यमातून पण आम्ही काही स्टडी केले. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पण दिसते की खूप कमी बजेट खर्चित होतो. म्हणजे आता तर बरेच कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम आली आहे आणि आपले जे लोक आहेत ते सर्वजण मार्जिनलाइज म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जास्त आहेत, है ना. आणि अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काय दिसतं आपल्याला खूप कॉन्ट्रॅक्टीकरण झालेले, खूप कंत्राटीकरण झालं. त्याच्यामुळे हा पैसा पगार म्हणतोय आपण, पगार मिळत नाही लोकांना. सोशल सिक्युरिटी जी असते जी मिळायला पाहिजे, पेन्शन आहे, पीएफ योजना आहेत, या कोणत्याच आपल्याला तळागाळातील लोकांना मिळत आहे नाही हे आपल्याला दिसत नाही. आणि तसंच आपल्याला असं दिसत की ज्यांचा टॅक्स फॉर्म्युला म्हणजे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचे टॅक्स आपल्याला सोडून सूट मिळालेली म्हणजे पण ज्यांना टॅक्स मध्ये सूट पाहिजे तर ते आपल्याला दिसत नाही. म्हणजे सर आता इराणचं आपल्याला बरंच तिथे आंदोलन झाले. इव्हन आता परवाच त्यांनी म्हणजे शाळांमध्ये, आदिवासी शाळांमध्ये किडे आढळले याच्यामध्ये. तर हे सगळे ऍड्रेस कुठे झालेले दिसत नाही. तर मला वाटतं हे स्कीम्स म्हणजे हे आपण जे आंदोलन वगैरे पण करतोय तर त्यांना जर आपण हे बजेटचं थोडंसं बॅकिंग देऊन केलं की ह्या स्कीमसाठी इतका बजेट आहे तरी ती स्कीम का नाही राबवली जाते, तर असे थोडंसं जर एकत्र घेऊन त्यांची एक्सपर्टीज आहे एक्सचेंज करून जर आपण हे कार्यक्रम नेले आणि मोठे चालवले तर मला वाटतं हे जे बजेट आहे ते लोकांपर्यंत जाईल. आणि खरंच म्हणजे ज्या इकॉनॉमिक पॉलिसीचा जो मेन गाभा आहे की लोकांचं आर्थिक सक्षमीकरण होणं. कारण याच्यामध्ये स्कीमच सांगते की याच्यामध्ये स्कीमचं एज्युकेशनला महत्व दिलं आहे,
पण आपल्याला एज्युकेशन हे पूर्णपणे खाजगीकरण झालेलं दिसतंय. तर त्यामुळे एज्युकेशन ही आपल्याला संस्था किती देते हे खूप चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. आणि एम्प्लॉयमेंट आणि हेल्थसाठी आपण बऱ्याच गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला डिपेंड असतो, पण तेही आपल्याला ऍक्सेस होताना पुढे दिसत नाही. तर त्यामुळे वाटतं की जे स्कीम्स आहे, म्हणजे पहिलं तर कायदा व्हायला पाहिजे, आणि दुसरी स्कीम आहे की ज्या स्कीम्स आहेत त्या खरंच लोकांच्या आर्थिक आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सोशल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहेत का, स्कीम्स कशा आहेत. कारण जाणार की 200 ते 300 स्कीम्स आहेत, पण टार्गेटेड स्कीम म्हणजे त्याचा खरंच फायदा लोकांना होते ते 30% स्कीम्स आपल्याला दिसतात. तर 100 पैकी जर बघितलं की 30% स्कीम या लोकांपर्यंत जाते, ते बाकी या स्कीम्स जातात नाहीये. तर मला वाटतं की एससी आणि एसटी बजेटच्या अंतर्गत कोणते स्कीम्स आहेत हे आपण तपासणं आणि क्रिटिकली गव्हर्नमेंट सोबत घेऊन जाणार आहे. जो फंड आहे तो आपल्यापर्यंत कसा येईल हे आलं पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी जेवढं एकत्र येऊन काम करू तेवढं आपण लोकांपर्यंत हा फंड दिला आणि खरंच जो आर्थिक सक्षमीकरण म्हणतोय त्याच्यामुळेच त्याच्यानंतरच आपला जो समाज आहे हा घटक आहे वंचित झालेला तो येऊ शकतो. आणि मेन सांगायचं की शेवटचं सांगतं की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सुरक्षितता. तर आपल्यामध्ये अॅट्रॉसिटी केसेस मध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली दिसते. म्हणजे आता जर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं मागच्या 5 वर्षात आम्ही काही अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 40,000 आता मागच्या वर्षी 57,000 अॅट्रॉसिटी केसेस आपल्याला झालेले दिसतात. एका वर्षामध्ये एनसीआरपीचा डेटा आहे. त्याच्यामध्ये आहे. आणि जरी कायदा असला शेड्यूल कास्ट एससी एसटी ऍक्ट जरी असला आपल्याला अॅट्रॉसिटीचा कायदा, तरीही केसेस मध्ये वाढ दिसते. म्हणजे महिलांविरुद्धच्या केसेस मध्ये वाढ आहे. आणि या स्कीम्सच्या मध्ये हे रिहॅबिलिटेशनसाठी पण बजेट आहे, म्हणजे जो महिलांच्या सुरक्षिततेसाठी बजेट मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या स्कीम्स ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे इव्हन आमच्या काही नांदेडमध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अवेअरनेससाठी बजेट ट्रेनिंग नंतर त्यांनी ऍक्सेस केलं. तर असे बरेच छोटे छोटे घटक आहेत की आपण या बजेटच्या स्कीम्स मधून आपण ऍक्सेस करू जर आपल्याला त्याची योग्य प्रकारे माहिती झाली आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग असेल. आणि प्रत्येकाने मला वाटतं हे जे सुरक्षितता झाली आणि आर्थिक आणि जे सुरक्षा जर मिळाली तरच मला वाटतं हे जे 2 घटक आहेत हे खरंच सक्षमीकरण होतील आणि या मुख्य प्रवाहाच्या मध्ये येते. ते बोलून मी थांबवते. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.